नमस्कार, मी भूषण करंदीकर, डीए डॉक्टर्स या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत आर्थरायटिस या आजाराविषयी. खरं तर आर्थरायटिस हा आजार नेमका आहे काय, या आजाराची लक्षणं काय आहेत, या आजाराकडे दुर्लक्ष केल्याने कोणते दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात आणि या आजारावरती नेमके उपाय काय आहेत, या आजारावरती होमिओपॅथीमध्ये नेमके उपाय काय आहेत आणि नम होमिओपॅथी यावरती नेमके कोणते उपाय करतं ज्यामुळे या आजारापासून रुग्णांना लवकर दिलासा मिळतो, या सगळ्या विषय आपण आज जाणून घेणार आहोत. आणि याविषयी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आमच्या स्टुडिओत आले आहेत डॉक्टर संतोष इनामदार. डॉक्टर, आपलं स्वागत. मस्त. डॉक्टर, सुरुवातीला आम्हाला सांगाल की आर्थरायटिस हा आजार नेमका आहे काय आणि या आजाराची लक्षणं आपण कशी ओळखायची? जनरली कसं असतं की हा आर्थरायटिस किंवा हा संधिवात हा आजार जो आहे तो स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये हा कॉमनली दिसून येणारा आजार आहे. ह्याच्यामध्ये जनरली आपल्या जे ॲक्टिव्हिटीज असतात, म्हणजे कसं की आपण जेव्हा आपले दैनंदिन कामकाज करत असतो, साधारणतः रोज आपले एक्सरसाइज असतात किंवा मुवमेंट्स असतात किंवा आपण जनरली रोजच्या ॲक्टिव्हिटी ट्रेनने ट्रॅव्हल करतो किंवा आपण जे रोजच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये थोडं वजन उचलण्याचा प्रयत्न करतो, ह्या सर्व क्रियांमध्ये आपल्याला एक प्रकारच्या वेदना जाणवतात. आपल्या पायांमध्ये, आपल्या सांध्यांमध्ये, आपल्या मसल्समध्ये एक थोड्या प्रकारची वेदना चालू होतात. युजली ह्या सर्व वेदना आपल्या जनरली जेव्हा आपण औषध उपचार घेतो किंवा रेस्ट घेतो ह्या वेळेस कमी होऊन जातात. पण अशा वेदना असतात की ज्या आपल्याला जनरली सांध्यांमधील वेदना आपण विश्रांती घेतल्यानंतरही कमी होत नाही आहेत. आपल्याला वारंवार औषधांची गरज लागते. इतर शास्त्रांची मदत घेऊन आपण त्याच्या वेदनाशामक गोळ्या घेऊन सुद्धा कमी होत नसेल तर त्याच्याकडे वेळीत लक्ष देणं फार गरजेचं असतं, कारण ह्याच वेदना परत एक गंभीर स्वरूप धारण करतात आणि आपल्याला साधारणपणे आर्थरायटिस किंवा त्याच्यातमधून हा संधिवात होण्याचे चान्सेस असतात. जनरली आपल्याला असं दिसून येतं की हा आर्थरायटिस हा आजार आता कॉमनली दिसून येतो. पण आपल्याला प्रत्येक केसेसमध्ये किंवा प्रत्येक स्त्री पुरुषांमध्ये, लहान मुलांपासून ते यंग एजपर्यंत ह्या सर्व वयोगटामध्ये होणारा हा आजार आहे. ह्याची लक्षणं, ह्याच्यापासून होणारा त्रास हा एक गंभीर स्वरूप धारण करत आहे आणि हा एक ग्लोबलाइज डिझीज म्हणण्यापेक्षा हा फक्त वयोवृद्धांना न होता यंग जनरेशनमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी आणि जास्त प्रमाणात दिसू लागला आहे. बरोबर. डॉक्टर, जसं तुम्ही म्हणलात की आता हा आजार अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना होताना दिसून येतो. याची मुख्य कारणं काय असू शकतात? बदलती जीवनशैली, बदलती आहार पद्धती? आधी प्रथम दर्शनी आपल्याला सांध्यांमधील जे काय संधिवाताची काय लक्षणं असतात हे कळणं आपल्याला प्रथम दर्शनी आपल्याला गरजेचं आहे. प्रथम दर्शनी आपल्याला असं दिसतं की कुठलाही संधिवात असला तर त्या संधिवातामध्ये आपल्याला गुडघ्यामध्ये किंवा हाडांमधील वेदना होणं हा एक प्रमुख लक्षण आहे. त्या वेदनांबरोबर तुमच्या सांध्यांना सूज येणं, सांध्यांमध्ये कडकड असा आवाज येणं, सांध्यांमधील जी मुवमेंट्स असतात ते मुवमेंट्स हळूहळू रिस्ट्रिक्टेड होणं, सांध्यांमध्ये उठताना, बसताना, चालताना आपल्याला थोड्याशा वेदना चालू करणं, परत त्याच्यामध्ये सूज आल्या कारणास्तव त्याच्यामधून आपण त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करणं किंवा मग त्या सांध्यांमधून आपण जेव्हा थोड्या वेळ मुवमेंट्स करत असतो, अर्ली मॉर्निंगच्या मुवमेंट्स असतात त्यावेळेस त्याच्यातून पेन्स चालू होणं, ह्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला सांध्यांमधील ही संधिवाताची लक्षणं आहेत हे असं समजून पुढे जाणं आपल्याला गरजेचं असतं. आता या सगळ्या कंडिशन्समध्ये आपल्याला असं दिसून येतं की ह्याची कारणं बघण्यापेक्षा आपल्याला आधी प्रथमदर्शनीय आपल्याला कुठल्या प्रकारचा संधिवात आहे किंवा संधिवाताचे प्रकार किती किंवा संधिवातामध्ये आपल्याला किती प्रकार आढळून येतात हे पाहणं फार गरजेचं असतं. आता साधारणतः आम्ही जेव्हा जी ट्रीटमेंट देतो किंवा आपल्याला जे मेडिकली जे कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं 3 कारणं असतात किंवा 3 टाईप्स असतात ह्याच्यामध्ये. त्याच्यातला पहिला आणि फॉरमोस्ट असतो त्याला म्हणतो आम्ही ऑस्टिओआर्थरायटिस, म्हणजे ह्याला संधिवात असं संबोधतो आम्ही. दुसरा असतो तो म्हणतो रुमॅटॉइड आर्थरायटिस, म्हणजे आमवात. ह्या आमवात हा तुमच्या रोगप्रतिकारशक्तीशी रिलेटेड असतो. आणि तिसरा आणि फार महत्त्वाचा घटक असतो त्याला म्हणतो आम्ही गाउटी आर्थरायटिस, जो तुमच्या युरिक ॲसिड लेवलशी संदर्भात असतो. म्हणजे हे 3 प्रमुख आहेत. पण याच्याबरोबर तुम्हाला व्हायरल आर्थरायटिस, जो आत्ता नवीन पद्धतीनं किंवा नवीन जीवनशैलीमध्ये जे आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये आढळतो तो म्हणजे व्हायरल आर्थरायटिस, जो येतो आणि जातो, तात्पुरता बरा होतो, ह्या अशा कंडिशन्सवर अवलंबून असणारा हा व्हायरल आर्थरायटिस आहे. काही कंडिशन्समध्ये, काही लोकांमध्ये जे डिझीज कंडिशन ज्या क्रोनिक असतात, म्हणजे सोरायटिक आर्थरायटिस, हे जे आपले स्किनचे आजार असतात हे थोडेसे जास्त प्रमाणात आढळून आल्यामुळे त्याचं रूपांतर अगदी कॉम्प्लिकेटेड स्टेजमध्ये गेल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला सोरायटिक आर्थरायटिससुद्धा दिसू शकतो. मग त्याच्यामध्ये चिकनगुनिया आहे, हे जे सारखे जे आजार असतात हे सुद्धा एक प्रकारच्या आर्थरायटिसमध्ये किंवा आर्थरायटिसच्या
आर्थरायटिसच्या लक्षणांची सुरुवात समजून आपण हे टाईप्स बघतो. डॉक्टर, आर्थरायटिस या रोगाविषयी आपण आपल्याला सांगताय या सगळ्या प्रेक्षकांना, मात्र महाराष्ट्रभरातनं फोन कॉल्स यायला सुरुवात झाली. आपण काही प्रेक्षकांचे फोन कॉल सुद्धा घेऊयात आणि त्यांचा काय प्रश्न नेमका जाणून घेऊयात. आपल्याला पहिला प्रश्न विचारतायत. नमस्कार, आपलं नाव सांगा, आपण कुठून बोलताय? सर नमस्कार, मी अंधेरीवरून बोलतोय. बोला, आपलं नाव काय? ओमकार. ओंकार, आपला प्रश्न थेट डॉक्टरांना विचारा आणि प्रश्न विचारताना कृपया टीव्हीचा आवाज बंद ठेवा. विचारा. ओंकार बोला. नमस्कार. हा नमस्ते, बोला. 6 महिन्यापासून जे पायांचा अंगठा वगैरे सुजतोय आणि नॉर्मली आपलं मला जॉईंटचं पेन होत आहे. ओके ओके. हां, हा कधी 6 महिन्यापासून होतोय ओंकार? हो सर, 6 महिन्यापासून सर कंटिन्यू होत आहेत. बरं, आजपर्यंत काय औषध उपचार केलेत त्याला? नाही सर, अजून आता फक्त 6 महिन्यापासून होत आहे, पण काही नाही केलं अजून. फक्त तात्पुरतं मेडिसिन घेतोय, तात्पुरतं कमी होत आहे. बरं, आता ओंकार तुम्ही जे सांगितलेलं आहे की पायाचे तुमचा जो अंगठा दुखतोय आणि त्याच्यामधून जे सांध्यांमध्ये जी वेदना येत आहेत तुमच्या, ह्याचं कारण असं असू शकतं की तुम्हाला मी जसं सांगितल्याप्रमाणे ह्या शोमध्ये सांगितल्याप्रमाणे हा तुम्हाला गौटी आर्थरायटिस म्हणजे तुमच्या युरिक ॲसिडची संदर्भात असणारा हा आजार असू शकतो तुम्हाला. त्याच्यामुळे आपल्याला ह्याची आधी तपासणी करून तुम्हाला योग्य रीतीची ट्रीटमेंट करणं गरजेची आहे. त्याच्यानंतर तुम्ही आता आमच्या नमा होमिओपॅथीमध्ये संपर्क साधा. नमा होमिओपॅथीमध्ये जी आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट देणार आहे, जसं मी आधी सांगितलं होतं तुम्हाला की हे जे आहे हा युरिक ॲसिड कंट्रोल करण्यासाठी आपल्याला किडनी फंक्शनिंग चांगलं करणं गरजेचं असतं. म्हणजे तात्पुरता इलाज न करता आपल्याला मुळापासून ट्रीटमेंट देणं गरजेची आहे. म्हणजे काय तर आपल्याला जो किडनीची क्षमता आहे, त्याची कार्यक्षमता, त्याची स्ट्रेंथ वाढवणं, त्याच्यामधून जे पहिले नॉर्मल फंक्शनिंग होत होतं ते नॉर्मल फंक्शनिंग करणं गरजेचं आहे. आत्ता जे तुम्ही मला जे सिम्पटम्स सांगितलेत किंवा आत्ता जो त्रास सांगितला आहे हा त्रास वाढला नाही पाहिजे. त्याचं गंभीर स्वरूप म्हणजेच काय तर तुमचे जे पायाचे जे आत्ता जे तुम्ही अंगठा सांगितला त्याच्यातून सर्व बोटांमध्ये हा त्रास पसरू शकतो. त्याच्यातून तुमच्या सांध्यांमधील वेदना वाढू शकतात आणि त्याच्यामध्ये डिस्फिगरमेंट आल्यानंतर तुमच्यामध्ये डिप्रेशनचे प्रमाण वाढू शकते. अगदी आत्ता सुरुवात झालेली आहे, तर या स्टेजमध्येच तुम्ही योग्य रीतीची आणि करेक्ट ट्रीटमेंट म्हणजे थोडक्यामध्ये मुळापासून ट्रीटमेंट घेणं गरजेची आहे, जी आमच्या नमा होमिओपॅथीमध्ये दिली जाते. तर तुम्ही नमा होमिओपॅथीमध्ये संपर्क साधा, आम्ही तुम्हाला मुळापासून ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं ओंकार तुमचं या उत्तराने समाधान झालं असेल. धन्यवाद. डॉक्टर, तुम्ही आता संधिवाताचे प्रकार सांगितले, या प्रकारांबद्दल थोडंसं आम्हाला सखोल सांगा आणि नेमके हे प्रकार लक्षात कसे येतात, त्याची लक्षणं काय असतात आणि याचं गंभीर स्वरूप नेमकं काय होऊ शकतं? पहिलं आणि फॉरमोस्ट आहे त्याला म्हणतो ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे संधिवात, जी कॉमनली आपल्याला सापडतो. ह्याला आम्ही थोडंसं डिजेनरेटिव्ह चेंजेस म्हणतो. डिजेनरेटिव्ह म्हणजे काय तर आता हे वयोमानाप्रमाणे दोन हाडांमधील जी गादी असते त्या गादीची झीज झाल्या कारणाने, म्हणजे थोडक्यात काय तर त्या गादीचे थोडेसे कार्टिलेजचे, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये कार्टिलेज असं संबोधतो, त्या गादीची झीज झाल्या कारणाने त्याच्यामधले जे सायनोइल फ्लुइड असतं म्हणजे त्याच्यामधले जे वंगण म्हणतो आपण, जे तेल असतं ते ड्राय अप म्हणजे कोरडं पडलेलं असतं. त्याच्यामुळे हाडं एकामेकाला घर्षण करतात. ते घर्षण झाल्या कारणास्तव त्याच्यामध्ये नसा दबल्या जातात. त्या दबलेल्या नसांमधून आपल्याला वेदना चालू होतात. त्या दबलेल्या नसांमधून आपल्याला सूज येण्यास चालू होते. त्या दबलेल्या नसांमधून तुमचे मुवमेंट्स रिस्ट्रिक्टेड होतात आणि तुम्हाला डिस्फिगरमेंट म्हणजे सांध्याचा आकार वकार बदलायला चालू होतो. म्हणजे हे प्रमुख लक्षणं दिसतात. पण प्रामुख्याने तुमच्या सांध्यांमधील वेदना आणि प्रामुख्याने सांध्यांवर सूज हे प्रमुख लक्षणं असतात त्याची. मग आता ह्या गोष्टींमध्ये ह्या झाला डिजेनरेटिव्ह चेंजेस. ह्याच्यानंतर जो दुसरा प्रकार असतो जो फार कॉमनली आपल्याला दिसू लागला आहे त्याचं म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, त्याला आमवात असं संबोधतो आम्ही. तो आमवात म्हणजे काय असतो तर तो आमवात हा आपला ऑटो इम्युन डिझीज म्हणजे रोग प्रतिकार शक्तीशी संबंधित असणारा हा आजार आहे. आपला रोग प्रतिकार शक्तीशी संबंधित असणारा हा आर्थरायटिस कोणता तर हा जनरली आपल्याला जे दिसून येतो रोजच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमुळे, म्हणजे जेणेकरून आपल्या सांध्यांमध्ये इन्फेक्शन होणं, आपल्या सांध्यांमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर तो सांधा लाल होणं, त्या सांध्यांमधील मुवमेंट्स कमी होणं, त्या सांध्यांमध्ये सूज आल्यानंतर अगदी त्याला स्पर्श जरी केला तरी तो फार वेदनादायक होणं, हे अशा प्रकारचे सिम्पटम्स तुम्हाला दिसायला चालू होतात. अशा ह्या रुमॅटॉइड आर्थरायटिसला हा तुमच्या रोग प्रतिकार शक्तीशी रिलेटेड असल्या कारणानं ऑटो इम्युन म्हणजे काय तर तुमच्या स्वतःच्या रक्तपेशींनी तयार केलेला तो आजार असतो. पण जनरली आपण हा आजाराच्या कंडिशन्समध्ये आम्ही हा मुळापासून ट्रीट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. साधारणतः हा जो तिसरा प्रकार आहे तो आहे गावठी आर्थरायटिस. ह्या गावठी आर्थरायटिसमध्ये हा आपला युरिक ॲसिडशी संदर्भात असणारा हा आपला संधिवात आहे. ह्याच्यामध्ये कसं असतं की तुमच्या युरिक ॲसिडचे प्रमाण शरीरामध्ये रक्तामधील युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त
जास्त वाढल्या कारणास्तव हा होणारा आजार आहे. ह्याच्यामध्ये कसं असतं की जनरली जेव्हा युरिक ॲसिडचे प्रमाण रक्तामधील वाढलेलं असतं त्यावेळेस ते एक्सक्रीट करणं हे किडनी फंक्शनिंग किडनी थ्रू होत असतं. हे जनरली नॉर्मल क्रिये थ्रू घडत असतं. पण नॉर्मली हे क्रिया घडत नाही आहे. म्हणजे काय होतं तर तुमचे जी युरिक ॲसिडचं प्रमाण असतं ते रक्तामधील वाढल्या कारणास्तव ते आपल्या स्मॉल जॉईंट्समध्ये म्हणजे थोडक्यात की पायांच्या बोटांमध्ये तुमच्या दोन्ही अंगठ्यांवर छोट्या छोट्या जॉईंट्सवर म्हणजे हाताच्या बोटांमध्ये इथे सगळीकडे युरॅनेट क्रिस्टल्स म्हणून जमा होतं. जेव्हा हे युरॅनेट क्रिस्टल्स म्हणून जमा होतं मग तिथे तुम्हाला वेदना होण्यास चालू होतात. वेदना होण्यास म्हणजे काय होतं तिथे तो लालसरपणा यायला चालू होतो. मुवमेंट्स रिस्ट्रिक्टेड होतात. तेव्हा तुम्हाला असे जी सूज असते ते सूज जास्त प्रमाणात व्हायला चालू होते. हाताची बोटं पायांची जी फिंगर्स असतात ते आपल्याला मुवमेंट्स करण्यामध्ये थोडासा त्रास व्हायला चालू होतो. मग ह्या सर्व कंडिशन्समध्ये परत तिथे आमच्या होमिओपॅथीमध्ये जी नमा वैद्यशालेमध्ये किंवा नमा होमिओपॅथीमध्ये जी फॉलो केली जाते तिथे मुळापासून ट्रीटमेंट देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जो मुळापासून ट्रीटमेंट दिल्यानंतर तो जो युरिक ॲसिडचं प्रमाण आहे ते रिड्यूस करून आम्ही तुमच्या किडनी फंक्शनिंगवर काम करण्याचे मेडिसिन्स देतो. म्हणजे साधारणतः कसं आहे की हे तिसरा आणि इम्पॉर्टंट प्रकार आहे तो म्हणजे गावठी अर्थरायटिससुद्धा हा मुळापासून बरा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. डॉक्टर, तुम्ही सखोल विवेचन केलं, यामुळे मला असं वाटतं प्रेक्षकांच्या मनातले जे अर्थरायटिस संदर्भातले प्रश्न आहेत तर त्याची उत्तरं मिळाली असतील. मात्र याची नेमकी कारणं काय असतात, आपण कसं या कारणांकडे बघितलं पाहिजे? ज्या व्यक्तींचा रेग्युलर एक्सरसाइज असतील त्यांचा मसल टोन चांगला राहतो आणि सांध्यांमधील त्याचं सर्क्युलेशन चांगलं राहतं. त्या सांध्यांभोवतीचे जे मसल्स आहेत त्याच्यामधला टोन चांगला निर्माण होतो. पण मात्र ते न केल्यास्तव तुम्हाला संधिवात होण्याचे चान्सेस असतात. दुसरं आणि फॉरमोस्ट कारण आहे की प्रॉपर म्हणजे म्हणतो आपण त्याला पोषक आहाराची कमतरता. पोषक आहाराची कमतरता म्हणजे काय तर साधारणतः आपल्या शरीरामध्ये हाडांमध्ये चांगली बळकटी असण्यासाठी कॅल्शियम, व्हिटॅमिन D3, B12, फोलिक ॲसिड किंवा मग तुमचे बाकीचे जे घटक आहेत कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स हे जाणं गरजेचे असतात आपल्यामध्ये. पण त्याची पोषक आहाराची कमतरता मिळते म्हणण्यापेक्षा वेळेअभावी त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. वेळेअभावी जर नाही लक्ष दिलं तर ज्या वेळेत आपल्याला लंच घेणं हवं आहे त्या वेळेमध्ये लंच पिरियड न घेता आपण इव्हनिंग पिरियडमध्ये लंच घेतो कारण स्किप केलं जातं. मग ह्यामध्ये तुम्हाला तुमचं पोट तरी भरलं जातं पण मध्ये पोषक आहार मिळू शकत नाही. मग हे पोषक आहाराचे लॉंग टर्म इफेक्ट्स तुम्हाला दिसतात. म्हणजे त्याच्यामध्ये हे कमी पडलं तुम्हाला कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 हे पोषक प्रमाणात न मिळल्या कारणास्तव सुद्धा तुम्हाला अर्थरायटिस होण्याचे चान्सेस असतात. थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट आहे की मानसिक ताणतणाव. आता ह्या मानसिक ताणतणावाचा सुद्धा होमिओपॅथिकच्या दृष्टिकोनातून ज्या व्यक्तीमध्ये जे मानसिक ताणतणाव असतात पण 24 आवर्स किंवा सारखे ते व्यक्ती खूप टेस्टफुल कंडिशन्समध्ये राहिल्या कारणास्तव सुद्धा तुम्हाला अर्थरायटिस होण्याचे चान्सेस असतात. आता त्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त फॅट्स डिपॉझिट होणं ह्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला अर्थरायटिसचे लक्षणं जाणून येतात. हे अशा प्रकारची अनेक कारणं आहेत पण स्पेसिफिकली हे सर्व कारणं मी तुम्हाला सांगू इच्छितो. डॉक्टर, आणखीन एक प्रश्न आपल्याला येतोय, आपण तो प्रश्न घेऊयात. नमस्कार, आपलं नाव सांगा, आपण कुठून बोलताय? सर माझं नाव अविनाश देशमुख आहे. बोला अविनाश. सर माझ्या आईला ना भरपूर त्रास होतो, असं जे काय आता तुम्ही डायग्नोस दाखवतात आता टीव्ही वरती असं सेम त्रास होतो सर त्यांना पण. तुम्ही थेट डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता. अविनाश बोला, काय त्रास होतो? सर आईचं वय आता 48 आहे. ओके. मी आणि त्यांचे हाताचे पायाचे बोटापासून काय वेदना वगैरे होतो आणि त्याला सूज वगैरे आलंय. ओके. मी बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट केलं सर परंतु काय सूज पण कमी होतं, तात्पुरता वेदना वगैरे कमी होतं. बरं. जसं ते गोळ्या औषधीचा असर कम्प्लीट होतं परत त्यांना त्रास वगैरे जाणवतो सर. बरोबर. अविनाश, आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो अगदी करेक्ट आहे की तुमच्या आईंना आता जो त्रास होतोय त्याच्यामध्ये तात्पुरता इलाज होतोय तुम्हाला. तर मी आवर्जून सांगू इच्छितो तुम्हाला की आमच्याकडे जी नमा होमिओपॅथीमध्ये जी ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं मुळापासून ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो. आता तात्पुरता इलाज केल्यानंतर हा आजाराची कंडिशन ही वाढत जाते. जनरली असं लक्षात येतं की आता जी तुम्ही प्रथमदर्शनीय माहिती दिली त्याच्यावरून असं लक्षात येते की तुमच्या आईंचं एज प्रमाणे वयामानाप्रमाणे त्यांच्या सांध्यांमध्ये सूज आलेली आहे आणि वेदना होत आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर हा एक प्रकारचं निदान करणं म्हणजे पहिल्यांदा आपल्याला ते कुठला अर्थरायटिस आहे म्हणजे कुठल्या प्रकारचा वात आहे हे पाहणं आधी पहिलं महत्त्वाचं गरजेचं आहे. तर आधी पहिल्यांदा त्याचं डायग्नोसिस म्हणजे थोडक्यात निदान करणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला ट्रीटमेंट घेणं गरजेचे आहे. आत्ता जी तुम्ही मला प्रथमदर्शनीय माहिती दिली त्या माहितीच्या आधारावर मी असं सांगू
सांगू इच्छितो की मला हा तुम्हाला झालेला हा संधिवात आहे तुमच्या आईंना असं संबोधतो आणि त्याच्यासाठी तुम्ही नमा होमिओपॅथीमध्ये संपर्क साधा, आम्ही तुम्हाला मुळापासून बरं करण्याची ट्रीटमेंट देतो. आता तुम्ही जी सांगितलेला जो मुद्दा आहे की वारंवार पेनकिलर्स घेतल्यामुळे फक्त तात्पुरतं कमी होतो, तर नमा होमिओपॅथीमध्ये जी आमची ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये रिकरन्स हा सुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, ज्याच्यामध्ये हा वारंवार होणारा त्रास सुद्धा आम्ही कमी करतो. पण ह्याच्यामध्ये थोडं स्लोली आणि ग्रॅज्युअली म्हणजे थोड्या प्रमाणात हळूहळू हे त्याचे सिम्पटम्स म्हणा, त्रास म्हणा, थोडा हळूहळू कमी होतो. पण मात्र परमनन्सी म्हणजे थोडक्यात कायमस्वरूपी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. कारण जनरली जर लगेच कमी झाला तर त्याचे रिकरन्सचे चान्सेस भरपूर असतात. मग अशा केसेसमध्ये मी तुम्हाला ॲडवाईस असा देतो की तुम्ही नमा होमिओपॅथीमध्ये संपर्क साधा. आम्ही तुमच्या आईंना प्रथम काय डायग्नोसिस आहे, कसल्या प्रकारचा वात आहे हे निदान करून योग्य रीतीची ट्रीटमेंट देऊन मुळापासून आजार बरं करण्यासाठी मदत करू. अविनाश, मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टरांनी दिलं आहे आणि तुमचं समाधान झालं असेल. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी. डॉक्टर, आता याचे प्रकार कळले, याची नेमकी कारणं कळली, लक्षणंसुद्धा कळली. यावरती नम होमिओपॅथी नेमके कसे उपचार करतं आणि ही उपचार पद्धती नेमकी वेगळी कशी ठरते? आता मी आवर्जून सांगू इच्छितो की नमा होमिओपॅथीमध्ये आमच्याकडे जी ट्रीटमेंट दिली जाते ती ट्रीटमेंट हा मुळापासून आजार बरं करण्यासाठी दिली जाते. पहिल्यांदा आणि फॉरमोस्ट आम्ही काय करतो तर पेशंटचा कुठल्या प्रकारचा संधिवात आहे हे निदान करणं फार महत्त्वाचं असते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं त्याला जो टाईप आहे किंवा ज्या प्रकारातून तो त्रासला आहे त्या टाईपमध्ये ते ट्रीटमेंट देणं गरजेचे असते. त्याच्यातला पहिला आणि फॉरमोस्ट प्रकार म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या जर संधिवातातला हा जर संधिवात असेल ज्याला डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणतो, त्याच्यामध्ये जे काय असतं त्या सांध्याच्या भोवतीचा रक्तपुरवठा वाढवण्यासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट देऊ शकतो. त्याच्यामधले मसल टोन मेंटेन करण्यासाठी आम्ही होमिओपॅथिक औषधं देऊ शकतो. मग अशा कंडिशन्समध्ये बरेचशा पेशंटमध्ये ऑपरेटिव्ह स्टेजेस झालेले असतात. मग अशा स्टेजेसमध्ये ऑपरेशन स्टेजेस अवॉइड करून सुद्धा आम्ही त्या पेशंट्सला बऱ्यापैकी बरं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जो दुसरा प्रकार असतो जो त्याला म्हणतो रुमॅटॉइड आर्थरायटिस, त्या रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये जो रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित आहे तिथे आम्ही रोगप्रतिकार शक्तीच्या म्हणजे मुळाला ट्रीटमेंट देऊन त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. म्हणजे काय करतो तर त्या व्यक्तीच्या स्वतःची शक्ती वाढवल्या कारणास्तव त्याच्या स्वतःच्या पेशीतून त्याच्या आजाराविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण करतो आणि त्याच्यानंतर आम्ही होमिओपॅथिक मेडिसिन देतो. म्हणजे त्याच्यातून आपण मुळाला जाऊन तो आजार बरं करण्यासाठी प्रयत्न करतो. जो तुमचा दुसरा जो गावठी आर्थरायटिस आहे त्याच्यामध्ये तुमच्या किडनीच्या फंक्शनिंग चांगल्या करणे, त्याच्यामधील तुमची एक्सक्रिटरी सिस्टीम चांगली ठेवणे जेणेकरून तुमचे युरिक ॲसिड लेवल्स वाढणार नाहीत, तुमचे युरिक ॲसिड लेवल कायमस्वरूपी कमी येतील आणि हे गाऊटमध्ये जो त्रास होतो लहान सांध्यांमध्ये तो कायमस्वरूपी बरा करता येतो. आम्ही ॲडव्हान्स होमिओपॅथिक ट्रीटमेंट देतोय म्हणजे काय करतोय तर आम्ही ॲडव्हान्स देतोय म्हणजे काय की होमिओपॅथीबद्दल बरेचसे पहिल्याच दृष्टिकोनातून काही मिथ्स होत्या, काही रॉंग बिलीव्स होत्या की होमिओपॅथी सायन्स हे थोडं स्लो ॲक्ट करतं, होमिओपॅथिक सायन्स हे थोडंसं रिझल्ट्स ओरिएंटेड आहे की नाही, ह्या सर्व गोष्टी आम्ही थोड्याशा विड्रॉल केलेल्या आहेत आणि त्याच्यातून आम्ही तुम्हाला ॲडव्हान्स फॉर्म देण्याचा प्रयत्न करतोय. ॲडव्हान्स होमिओपॅथी म्हणजे काय थोडक्यात तर आजच्या युगात लागू पडणारी रिझल्ट ओरिएंटेड होमिओपॅथी देण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करतोय, जेणेकरून हा जो रिकरन्स आहे तुमच्यामध्ये जे वारंवार होणारा त्रास आहे किंवा कसल्याही वारंवार होणारा त्रास आम्ही तुम्हाला अवॉइड करतोय आणि तो आजार मुळापासून ट्रीट करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. याच आमच्या औषध प्रणालीमध्ये जी आमची औषध प्रणाली वापरली जाते, जी ॲडव्हान्स होमिओपॅथी दिली जाते, ते अगदी निसर्गाच्या झाडांपासून, पानांपासून, फुलांपासून बनवलेली औषधं असतात ज्याचे साईड इफेक्ट्स किंवा इल इफेक्ट्स अशा प्रकार नसतो. तुमच्या इतर औषध प्रणालीबरोबर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ही अशा पद्धतीनं आमची मेंटल, फिजिकल आणि जनरल या तिन्ही स्टेटमध्ये कंट्रोल करून तुम्हाला जे करून मुळापासून ट्रीटमेंट देण्याची पद्धत आमच्या नमा होमिओपॅथीमध्ये केली जाते. डॉक्टर, आणखी एक प्रश्न आहे, आपण प्रश्न घेऊयात. नमस्कार, बोला, आपण कुठून बोलताय, आपलं नाव सांगा. नमस्कार सर, मी भद्रसेन बोलतोय सोलापूरहून. बोला. सर माझं वय 70 आहे. माझा थोडा गुडघा जास्तच दुखतोय आणि दोन्ही साईडनं या थंडीच्या टायमामध्ये थोडा जास्तीचा त्रास होतोय सर. त्याच्यानं कटकट आवाज वगैरे असं काही येतोय सर. पायाची काही औषध गोळ्या घेतोय पण तेवढा उपचार व्यवस्थित नाहीये, तर त्याच्यावर काय अभिप्राय आपला सर? ओके भद्रसेन, तुम्ही जे आता सांगितलं की तुमचं वय 70 आहे आणि तुम्हाला गुडघ्याचा त्रास होतोय, गुडघा दुखतोय तुमचा किंवा दोन्ही गुडघे दुखत आहेत, तर प्रथमदर्शनी तुमच्या माहितीप्रमाणे आता तुम्ही जेवढी माहिती मला प्रोव्हाइड केली त्याच्यातून असं दिसतं की तुम्हाला हा संधिवाताचा त्रास आहे. आता हा संधिवाताचा त्रास तुमच्या गुडघ्यांपासून चालू झालेला आहे. तर आता ह्या संधिवाताच्या त्रासामध्ये आजपर्यंत तुम्ही जे ट्रीटमेंट घेतली ती तात्पुरता इलाज म्हणजे थोडक्यात वेदनाशामक गोळ्या घेणे आणि तात्पुरतं कमी करणे हाच पर्याय तुम्ही
तुम्ही केलेला आहे. पण आता तुमच्या मी आवर्जून सांगू इच्छितो की तुमच्या गुडघ्यांमधील रक्तपुरवठा चांगला करणे, गादीची झालेली झीज आणि त्याच्या भोवतीचं जे तेल संपलेलं आहे त्याच्यामधून त्याच्या मसल्समधली ताकद कमी झाली, त्याच्या गुडघ्याभोवतीचा जो सांधा जे मसल्स आहेत त्यांच्यामधली स्ट्रेंथ वाढवण्यासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेणं गरजेची आहे. या होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये म्हणजे जे आमचे नमा होमिओपॅथीमध्ये जी ट्रीटमेंट फॉलो केली जाते किंवा ट्रीटमेंटचा पार्ट असतो त्याच्यामध्ये जी गुडघे तुमचे दुखत आहेत ते कॉम्प्लिकेशन्समध्ये न जाता लवकरात लवकर त्यांच्यामधील रेंज ऑफ मुवमेंट म्हणजे थोडक्यात त्याची हालचाल मंदवण्यापेक्षा हालचाल जास्त करणे किंवा हालचाल आहे त्या मेंटेन स्टेटमध्ये ठेवणे आणि स्वतःची कामं तरी स्वतः करता येतील आणि वेदना कमी होणे ह्याच्याकडे लक्ष दिलं जाईल. आता प्रथमदर्शनीय असं आहे की तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे वयोमानाने हे झालेले डिझीज कंडिशन किंवा वात आहे असं समजायला काय हरकत नाही, कारण आता सध्या तुमचं वय 70 आहे. 70 वयाच्या मानाने हे सगळे डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणजे आता हे वयोमानाने झालेले आजार आहेत, तर हे आपल्याला बरं करण्यामध्ये मदत केली जाईल. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आमच्या नमा होमिओपॅथीमध्ये संपर्क साधा. आम्ही नमा होमिओपॅथीमध्ये त्या तुमच्या स्वतःची आत्ताची मानसिक स्थिती, तुमची शारीरिक स्थिती, तुमची फिजिकल स्टेट, तुमची मेंटल स्टेट असा सर्व गोष्टींचा अभ्यास करून तुमच्या सध्याचं वजन व सध्याची सिच्युएशनचा पूर्णतः अभ्यास करून तुम्हाला मुळापासून आजार बरं करण्यासाठी मदत करू. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. धन्यवाद आमच्याशी संपर्क साधला त्यासाठी. खरं आहे. मला वाटतं डॉक्टर तुम्ही खरं तर आर्थरायटिस या आजाराविषयी इतकं सविस्तर सांगितलं आहे. या तुमच्या सविस्तर विवेचनामुळे खरं तर आपल्या प्रेक्षकांच्या मनात जे प्रश्न असतील ते नक्कीच त्याची उत्तरं त्यांना मिळाली असतील. मात्र जर अजूनही काही प्रश्न तुमच्या मनात असेल तर नमा होमिओपॅथीला नक्की भेट द्या आणि तुमच्या आजाराचं निदान करून त्यावर योग्य उपचार घ्या. डॉक्टर तुम्ही आज इथे आलात आणि इतकी सविस्तर माहिती आम्हाला या आजाराबद्दल दिली त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. डीए डॉक्टर्स या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. नमस्कार.